बातमी आता अपघाताची आहे। मुंबई पुणे महामार्गावर गॅस टँकर पलटी झालाय। पुण्यावरून मुंबईला जाणारी वाहतूक अद्याप देखील बंद आहे। प्रोपोलिन गॅस गळती झाल्याने वाहतूक बंद झाली। टँकर बाजूला काढण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। अजून 2 ते 3 तास पुणे मुंबई लेन बंद राहणार। मंगळवारी संध्याकाळी 5:15च्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ ही घटना घडली। टँकर बाजूला करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। अत्यंत ज्वलनशील गॅस असल्यामुळे पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक अजून देखील बंद ठेवण्यात आली। पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक अजून देखील बंदच आहे। काल संध्याकाळी खरं तर अपघात झाला होता, मात्र अतिशय ज्वलनशील गॅस असल्यामुळे वाहतूक अजून देखील बंदच आहे। आता आपण बघत आहोत, काल जो आडोशी बोगद्याजवळ एक्सप्रेसवेवर टँकर पलटी झाला होता, त्यामध्ये अत्यंत ज्वलनशील गॅस प्रोपेलिन हा होता आणि तो गॅस अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे टँकर हलवण्यासाठी वेळ लागत आहे। या स्पॉटवर एनडीआरएफ, हेल्थ फाउंडेशन, खोपोली पोलीस तसेच खोपोली नगरपालिकेची फायर ब्रिगेड, त्याचसोबत दीपक फर्टिलायझर, बीपीसीएल आणि टाटा स्टील कंपनी आणि महामार्ग पोलीस उपस्थित आहेत। आपण बघतोय की गॅस अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे सावधगिरी बाळगत टँकरचं गॅस गळती थांबवण्याचं काम चालू आहे। पण वाहतूक कोंडी झाली आहे आणि ट्रॅफिकही थांबवण्यात आली आहे। काल रात्रीपासून ट्रॅफिक मंद गतीने म्हणजे धीम्या गतीने चालू केली आहे। आपण बघतोय की जी पुणे लेन आहे, त्या पुणे लेनवरना धीम्या गतीने ट्रॅफिक हळूहळू चालू करण्यात आली आहे। वाहतूक कोंडी झाल्यामुळे आत्ताच महामार्ग पोलीस अधीक्षक यांनी आवाहन केलं आहे की पुण्याहून मुंबईकडे येण्याचा प्रवास प्रवाशांनी टाळावा। वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार नाही।